लातूर शहरामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांना पक्षाने पुन्हा पदोन्नती दिल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि या पदोन्नतीच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लातूरमध्ये सूरज चव्हाण यांचा पुतळा जाळून जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान बोलताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या माकणे यांनी म्हटलंय की सूरज चव्हाण यांना पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत आहोत। यासोबतच हा हल्ला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। यापुढे सुनील तटकरे यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही असा थेट इशाराही यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय छावा संघटना यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे। अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती मागच्या महिन्यामध्ये भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस सूरज चव्हाण यांनी केला होता आणि तो हल्ला सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावरून झालेला होता। कालच त्याची पदोन्नती झालेली आहे। एक प्रकारे अजित पवार यांनी त्याला तात्काळ हकालपट्टीही केली होती आणि लगेच तात्काळ त्या ठिकाणी लगेच त्याची 10-12 दिवसामध्ये पदोन्नती होते। म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलावरती हा लेकरावरती मीठ चोळण्याचं काम, जखमेवरती करण्याचं काम हे सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। कारण सुनील तटकरे हा जातीवादी माणूस आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना तो आंदोलन करू देत नाही। ते कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलांचा आवाज दाबण्याचं काम त्यांनी करत आहे। परंतु अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आज लातूरमध्ये त्याचा जाहीर निषेध म्हणून त्याच्या पुतळ्याचं दहन आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे याला आम्ही कुठेही फिरू देणार नाही। NTV न्यूज मराठी, लातूर।